पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग 2026 स्पर्धा उत्साहात पार. महावितरणचा दमदार विजय. PWD उपविजेता. 16 विभागांचा सहभाग. क्रीडा आणि समन्वयाचा सुंदर संगम. चंदगड येथे शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची ठरलेली पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग 2026 स्पर्धा उत्साह, थरार आणि क्रीडा स्पर्धेच्या रंगतदार वातावरणात पार पडली. अंतिम सामन्यात महावितरण संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सार्वजनिक बांधकाम विभागावर मात करत दक्ष कलेक्शन पुरस्कृत फिरता चषक पटकावत विजेतेपद मिळवले, तर सार्वजनिक बांधकाम विभाग उपविजेता ठरला. बेळगाव वेंगुर्ले राज्य मार्गावरील इंडाल क्रीडांगणावर शनिवारी उपांत्य आणि अंतिम सामने झाले. या स्पर्धेत न्यायालय, पोलीस, ST, पंचायत समिती, तहसील, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, नगरपंचायत, बँका, LIC आणि पत्रकार अशा एकूण 16 संघांचा सहभाग होता. उपांत्य फेरीत सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसील कार्यालयावर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली, तर महावितरणाने ST संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात STने तहसील कार्यालयावर मात केली. अंतिम सामन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रथम फलंदाजी करत 6 षटकात 52 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात महावितरणाने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचा उत्कृष्ट मेळ साधत 5व्या षटकातच लक्ष्य पार करत शानदार विजय मिळवला. महावितरणाचा हा स्पर्धेतील दुसरा किताब ठरला असून यापूर्वी 2023 मध्येही त्यांनी विजेतेपद पटकावले होते. चंदगड तालुका पत्रकार संघाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या स्पर्धेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाच्या धकाधकीतून विरंगुळा मिळवण्याबरोबरच परस्पर समन्वय वाढवण्यास मदत होत असल्याचे दिसून आले. स्पर्धेचे उद्घाटन सहन्यायाधीश वामन जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, नगराध्यक्ष सुनील काणेकर, आगार व्यवस्थापक सतीश पाटील उपस्थित होते. तहसीलदार राजेश चव्हाण, अभियंता इफ्तेकार मुल्ला आणि सभापती विलास नाईक यांनीही स्पर्धेचे कौतुक केले. अंतिम सामन्यानंतर अनौपचारिक बक्षीस वितरण पार पडले असून मुख्य पुरस्कार वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. क्रीडाप्रेमी वातावरण, स्पर्धात्मकता आणि मैत्रीपूर्ण भावनेचा संगम अनुभवायला मिळाल्याने ही स्पर्धा संस्मरणीय ठरली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.